मागची लोकसभेची निवडणूक जी या मतदारसंघातून मी लढलो, त्या निवडणुकीत गुहागर मतदारसंघात मी तटकरेंच्या विरुद्ध नाही लढलो. गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्करराव जाधवांच्या विरुद्ध लढलो. कारण तटकरेंचं इथं काय आहे? सॉरी गीते साहेब, पण मला असं वाटतं की तुम्ही हे थोडं बोलणं आता टाळलं पाहिजे. याचं कारण असं, तुमचे हे जे खाली चेले चपाटे आहेत ते वेगळ्या अर्थानं प्रचार करतायत. काल आत्ता माझ्या समोर सुद्धा 2 वाक्यांनी सांगितलं की भास्कर शेठ गीतेंच्या विरोधात होते. मी कोणी विरोधात? मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत होतो. मी तुमच्या विरोधात कुठं? बरोबर आहे. म्हणून पेरणी अशी होती की तुमच्या विरोधात मी आहे, जमलं तर हे बदला. ते भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते म्हणून तटकरेंच्याकडे होते. बरोबर आहे का नाही रे भावानो? प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी शिवसेना नेते सन्माननीय आमदार भास्करराव जाधव, माझे सहकारी सचिन कदम, विक्रांत जाधव, सुरेश कातकर, नंदू मोरे, ज्योतिताई भोसले, पद्मा आरेकर, सचिन बाईत, या व्यासपीठावर उपस्थित असलेले इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, रायगडमध्ये आपल्यासोबत असलेला शेतकरी कामगार पक्ष, काही प्रमाणात नव्यानं उभा राहणारा आम आदमी पार्टी आणि डाव्या विचारांच्या सर्व सामाजिक संघटना, या सर्व संघटनांचे पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित मतदार बंधू भगिनी आणि मातांनो, आज आपल्यापासून आजच्या दिवसाचा प्रचाराचा दौरा सुरू झालेला आहे. ही पहिली सभा इथे पालपेणाला पार पडते आपल्या या जिल्हा परिषद गटाची. त्यानंतर दुसरी सभा वेळणेश्वरला आहे आणि त्यानंतर आणखीन 2 सभा आहेत. एक आपल्या गुहागरमधली आणि शेवटची सभा खेड तालुक्यातल्या मुसाड येथे आहे. आता हळूहळू प्रचाराला रंगत येते आहे, वातावरण तापायला लागलेलं आहे. मागची लोकसभेची निवडणूक जी या मतदारसंघातून मी लढलो, त्या निवडणुकीत गुहागर मतदारसंघात मी तटकरेंच्या विरुद्ध नाही लढलो. गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्करराव जाधवांच्या विरुद्ध लढलो. कारण तटकरेंचं इथं काय आहे? सॉरी गीते साहेब, पण मला असं वाटतं की तुम्ही हे थोडं बोलणं आता टाळलं पाहिजे. याचं कारण असं, तुमचे हे जे खाली चेले चपाटे आहेत ते वेगळ्या अर्थानं प्रचार करतायत. काल आत्ता माझ्या समोर सुद्धा 2 वाक्यांनी सांगितलं की भास्कर शेठ गीतेंच्या विरोधात होते. मी कोणी विरोधात? मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत होतो. मी तुमच्या विरोधात कुठं? बरोबर आहे. म्हणून पेरणी अशी होती की तुमच्या विरोधात मी आहे, जमलं तर हे बदला. ते भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते म्हणून तटकरेंच्याकडे होते. बरोबर आहे का नाही रे भावानो? मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही, की ज्याचा अनुभव मी चिपळूणमध्ये घेतलाय निष्ठावंतांचा. म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेचे आणि मत रमेश कदमाना, ही निष्ठा माझ्याकडे नाही. म्हणून पुढचं वाक्य तुम्ही ऐकलं नाही ना माझं. तुम्ही माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही. आणि म्हणून आता या वेळेला तटकरेंचं इथं काही नाहीये. होतं का काही? सांगा ना मला, तटकरेंचं काय आहे का? कालही नव्हतं, आजही नाही. कालही नव्हतं, आजही नाहीये. लक्षात आलं? आणि आता जमेची बाजू अशी आहे की भास्करराव आणि आनंद गीते आम्ही एक आहोत. बरोबर आहे? बरोबर ना? बरोबर आहे की नाही? आता भास्करराव आणि आनंद गीते आम्ही एक आहोत आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये तसं पाहायला आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलाच नाहीये.
आहे का कोणी प्रतिस्पर्धी गुहागरमध्ये? गुहागर विधानसभा मतदारसंघात तसा आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलेला नाही. आणि म्हणून मग आता तटकरे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी पुसटचा या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला, अगदी भास्कररावांनी सुद्धा केलाय, की आता तटकरे आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार, तटकरे आपल्यामध्ये भेद निर्माण करायचा प्रयत्न करणार, तटकरे मागच्या प्रचाराचा संदर्भ देऊन अपप्रचार करून निशाणी तुमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करणार. म्हणून पद्मा आरेकरांना पण सांगावं लागलं ना की मागच्या वेळेला आम्ही घड्याळाकरता आलो होतो, आता घड्याळ नाही. ही समस्या प्रत्येकाला आहे, ही अडचण ही प्रत्येकाला आहे. दुर्दैवानं इतकं दुर्दैवी राजकारण जे आज महाराष्ट्रात आहे, इतकं दुर्दैवी राजकारण यापूर्वी कधीच महाराष्ट्रात नव्हतं. होतं का मला सांगा? नव्हतं. होतं का? संघर्ष होता, स्पर्धा होती. शिवसेना विरुद्ध काँग्रेस, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा, भाजपा विरुद्ध कम्युनिस्ट, असे अनेक पक्ष होते. पण प्रत्येक पक्ष आपल्या सिद्धांतावर लढत होता, आपल्या ताकदीवर लढत होता आणि खुला लढत होता. कपट कारस्थानं नव्हती. होती का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.